नमस्कार. 27 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षांतर्गत अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका आपण इथे पाहणार आहोत. हे सोल्युशन आपण दोन भागात पाहणार आहोत. हा भाग क्रमांक 1 आहे. याच्यामध्ये सेट ए मधील क्वेश्चन 1 ते 50 प्रश्नांची उत्तरे आहेत आणि भाग क्रमांक 2 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न पहिला बघा. एखादी व्यक्ती जर वस्तू किंवा वस्तू संचाच्या उपभोगातील उपयोगिता जर विशिष्ट मूल्य किंवा एककात व्यक्त करीत असेल तर त्याला डॉट डॉट म्हणतात. आन्सर आहे पर्याय क्रमांक सी अंकदर्शी. प्रश्न क्रमांक 2. पुढील आकृतीत डॉट डॉट संकल्पना डॉट डॉट उत्पादन फलनाद्वारे दर्शवली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण व्यय रेषीय. प्रश्न 3. डॉट डॉट म्हणजे परकीय चलन जोखीम सुरक्षा होय. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बचाव. प्रश्न 4. प्रत्येक खेळाडू अशी व्यूहरचना स्वीकारतो की ज्यामुळे त्यास जास्तीत जास्त फलनिष्पत्ती मिळते. जर तिची प्रतिस्पर्धी तिच्या निर्णयावर ठाम राहिली तर डॉट डॉट होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नॅश संतुलन. प्रश्न 5. जर अधिकार मंडळाने किंमत ठरवली असेल तर तिला डॉट डॉट किंमत असे म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रशासित. प्रश्न 6. धन निव्वळ वर्तमान मूल्य असताना प्रकल्पावरील परतावा डॉट डॉट अधिक असतो. आन्सर आहे पर्याय क्रमांक डी निधीच्या बदलत्या आणि स्थिर व्ययापेक्षा. प्रश्न 7. उत्पादन शक्यता वक्राच्या उताराचे केवळ मूल्य वक्रावरील कोणत्याही बिंदूपाशी डॉट डॉट. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सीमांत रूपांतर दरा एवढे असते. प्रश्न 8. कल्याण अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रमेयानुसार. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो कार्यक्षम असते. प्रश्न 9. कल्याण अर्थशास्त्राच्या पहिल्या मूलभूत प्रमेयानुसार डॉट डॉटचा पुरवठा गृहीत धरला जातो. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सामान्य वस्तू. प्रश्न 10. असमरूप माहितीचे पर्यवसान डॉट डॉट होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उपभोक्त्याने केलेल्या प्रतिकूल निवडीमध्ये. प्रश्न 11. उत्पादन प्रक्रियेत इतर आदानांच्या मात्रा स्थिर असताना एका बदलत्या उत्पादन आदानाच्या मात्रा वाढविल्या तर डॉट डॉट प्रथम वाढ होऊन ते महत्तम पातळीवर पोहोचल्यानंतर त्यात घट होऊन शेवटी ते ऋणात्मक होते. आन्सर आहे पर्याय क्रमांक सी सीमांत भौतिक उत्पादन. प्रश्न 12. मंदीच्या तीव्र लाटेतून अर्थव्यवस्थेला बाहेर पडण्यासाठी केन्स यांनी सुचविलेले डॉट डॉट. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर कमी करा आणि सरकारी खर्च वाढवा. प्रश्न 13. उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये केनेसियन समीकरण मिळते जेव्हा डॉट डॉट. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एस प्लस टी प्लस एम इक्वल टू आय प्लस जी प्लस एक्स. प्रश्न 14. खालीलपैकी कोणते गुणोत्तर हे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा चलन संकोचक चांगल्या प्रकारे स्पष्ट करते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाममात्र एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे वास्तव एकूण उत्पन्नाशी. प्रश्न 15. मागणीजन्य बेरोजगारी ही अंशतः यामुळे होते डॉट डॉट. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण मागणीची उणीव. प्रश्न 16. खालीलपैकी कोणते गृहीतक असे सांगते की तरुण पिढी बचत करते आणि वयस्कर पिढी उणी बचत करते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जीवनचक्र. प्रश्न 17. खालीलपैकी कोणाचा उपभोगावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी
नाममात्र व्याज दरामध्ये वाढ. प्रश्न 18. उत्पादनातील बदल जेव्हा बदलते उत्पादन हे बदलत्या स्वायत्त खर्चाच्या गुणोत्तराप्रमाणे बदलते तेव्हा त्याला म्हणतात ... उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुणक. प्रश्न 19. चलनवाढ्यांच्या मते पैशाची मागणी ... यावर अवलंबून असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सर्व मालमत्तांवरील परताव्याचा दर. प्रश्न 20. केन्सच्या वास्तववादी जगत एकूण पुरवठा वक्र आणि एकूण मागणी वक्र ... हे आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकूण पुरवठा समांतर फक्त पूर्ण रोजगार पातळीपर्यंत, एकूण मागणी खालच्या दिशेने उतार. प्रश्न 21. चलन संख्यामान सिद्धांत सुचवते की दिलेला पैशाचा वेग आणि पैसा पुरवठ्याची दिलेली टक्केवारी कारण होईल ... उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाममात्र सकल देशांतर्गत उत्पन्नात समान टक्केवारी बदल. प्रश्न 22. ए युनियन बी इक्वल टू पी ऑफ ए युनियन बी ची संभाव्यता खालीलपैकी कोणती? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. प्रश्न 23. जर x1, x2, ... xn हा सरासरी म्यू आणि विचलन सिग्मा स्क्वेअर असलेल्या सर्वसाधारण वितरणातून घेतलेला स्क्वेअर नमुना असेल आणि एस स्क्वेअर इक्वल टू समेशन इन ब्रॅकेट xi मायनस x डॅश ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर अपॉन द n-1 असेल तर एस स्क्वेअर अपॉन द सी स्क्वेअर ब्रॅकेट n-1 चे विचरण खालीलपैकी असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए काई स्क्वेअर विचरण. प्रश्न 24. समजा yi इक्वल टू अल्फा प्लस बीटा xi प्लस ei ह्या रेषीय प्रतिपगमन प्रतिमानात x आणि e चा सहसंबंध 0 नसेल तर. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुणांकाचे अंदाज अभिमत व सुसंगत नसतात. प्रश्न 25. स्क्वेअर कालशृंखला ही. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अस्थिर नॉन स्टेशनरी असते. प्रश्न 26. मूळ गृहीतक नल हायपोथेसिस खरा असतानाही नाकारला जाणे याला. उत्तर आहे सी टाइप्स 1 एरर म्हणतात. प्रश्न 27. जर p इक्वल टू 20 - 3q हे मागणी फल आणि c इक्वल टू 3 + 2q स्क्वेअर हे व्यय फल असेल तर नफा महत्तमीकरण उत्पादन किती राहील? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2. प्रश्न 28. समजा y इक्वल टू 3x² - 6x + 10 असेल तर खालीलपैकी y चे कोणते मूल्य या फलाला किमान मर्यादेपर्यंत आणू शकेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1. प्रश्न 29. समजा संच x इक्वल टू ब्रॅकेट 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यांचे उपसंच a इक्वल टू ब्रॅकेट 2 3 1 ब्रॅकेट कंप्लीट आणि b इक्वल टू ब्रॅकेट 4 5 6 ब्रॅकेट कंप्लीट तर खालीलपैकी a रेज टू c इंटरसेक्शन b याचे वर्णन कशाच्या सहाय्याने करता येईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्रॅकेट 4 5 6. प्रश्न 30. समजा कॅपिटल Y इक्वल टू कॅपिटल A K रेज टू अल्फा कॅपिटल L रेज टू बीटा हे कॉब डग्लस उत्पादन फल असेल तर हे फल स्थिर अनुमाप प्रत्यय केव्हा दर्शवू शकेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अल्फा प्लस बीटा इक्वल टू 1.
प्रश्न 31, जर A = मॅट्रिक्स 2 1 1 2 तर A इन्व्हर्स -1 काय होईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॅट्रिक्स 2/4 -1/4 -1/4 2/4. प्रश्न 32, व्यवहार तोल खात्यावरील तूट ... द्वारा दुरुस्त केली जाऊ शकते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न 33, या संस्थेची स्थापना सन 1930 मध्ये करण्यात आली. सन 1945 मध्ये या संस्थेचे उपक्रम आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे वर्ग करण्यात आले. जगातील ज्या मध्यवर्ती बँका या संस्थेच्या सदस्य आहेत त्यांना या संस्थेद्वारा कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. हे विवेचन ... कडे अंगुली निर्देश करते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट. प्रश्न 34, काउन्सिल ऑफ म्युच्युअल इकॉनॉमिक असिस्टन्स हे ... राष्ट्राचे संघटन आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सोव्हिएत संघ व त्याचे मित्र राष्ट्रे. प्रश्न 35, जर दोन देशांच्या जगात खरेदी शक्ती समानता असेल तर त्या दोन देशांमधील वास्तव विनिमय दर ... असावयास हवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1. प्रश्न 36, अनियंत्रित मागणी आणि पुरवठा शक्ती निर्धारित विनिमय दर म्हणजे ... होय. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तरळते विनिमय दर. प्रश्न 37, इष्टतम जकाती म्हणजे ... उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, देशाच्या व्यापार आकारमानातील घटीच्या ऋणात्मक परिणामामुळे देशाच्या व्यापार शर्तीत सुधारणा होऊन प्राप्त नकद लाभाची महत्तम पातळी. प्रश्न 38, 1, या संस्थेने सन 1947 मध्ये आपले कार्य सुरू केले. 2, ही संस्था विनिमय दर स्थैर्याची प्रवर्तक आहे. 3, या संस्थेची स्थापना ब्रिटन वुड्स अधिवेशनानंतर झाली. उपरोक्त नमूद माहिती ... या संस्थेविषयी आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. प्रश्न 39, खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स, लंडन. प्रश्न 40, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था सुलभ कर्ज खिडकी ची व्यवस्था पुरविते की ज्याद्वारा विकसनशील राष्ट्रे रोख कर्जे घेऊ शकतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंतरराष्ट्रीय विकास एजन्सी. प्रश्न 41, अवमूल्यनाचा परिणाम ... असा होऊ शकतो. उत्तर आहे देशाच्या निर्याती प्रोत्साहित व आयाती निरुत्साही करणे. प्रश्न 42, शासकीय अंदाजपत्रक हे विशिष्ट काळातील व ... चा अभिलेख असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महसूल आणि खर्चाचा अंदाज. प्रश्न 43, कर खर्च म्हणजे ... उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, करातील सवलती आणि करातील सूट यामुळे गमावलेला महसूल. प्रश्न 44, करेतर महसूल ... उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शासकीय कार्याचे उपउत्पादन होय. प्रश्न 45, व्यक्तीचे जीवित कालातील कल्याण ... उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोजता येत नाही. प्रश्न 46, ... मुळे उपभोक्त्याच्या कल्याणात घट होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उद्योग संस्थांचे संगनमत. प्रश्न 47, आपण जर सर्व उपभोक्त्यांच्या वर्तमानकालीन कल्याणाची बेरीज केली तर आपण ... उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समाजाचे एकूण कल्याण माहीत करू शकत नाही. प्रश्न 48,
उपभोक्त्याच्या कल्याणाची संकल्पना डॉट डॉट आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्यक्तिनिष्ठ. प्रश्न 49 डॉट डॉट बाजार नियंत्रण आवश्यक ठरते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उद्योग संस्थांची संगनमताची प्रवृत्ती असल्यामुळे. प्रश्न 50 खालीलपैकी कोणता घटक तारतम्यात्मक स्थिरक नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी खाजगी उत्पन्नाचे आकुंचन. धन्यवाद.